तर असं काय आंघोळ करून आपण शिंदेवडा चोरा बनून आम्ही चाललो होतो आता येवल्याला. तसं मी आंघोळ करून आरामात घरी बसलेलो होतो की तेवढ्या आप्पाचा फोन होता आणि म्हणतो की आपल्याला येवल्याला जातं. म्हटलं चाल तसं एकट्या जीव सदाशिव घरपी काही करले का. जेवण करून गाडी तंगडत आम्ही येऊन लागतो येवल्याला. पण येवल्याला येऊन जे काम करायचं होतं ते तर काही झालं नाही. म्हणून मग तपती गरमी में थंडी कोल्ड ड्रिंक पी लेते हैं, सीधा निकल जाते फिर अपने घर के लिए. पण आमच्या गावाजवळ आहे एक जंगल एरिया. आमोद्याला येतात आम्हाला तिथे दिसून जातं हरिण आणि सांबर आणि येत आम्हाला तसं रस्त्याने दिसले होते. पण आम्ही तर मध्ये चाललो होतो थोडं, कारण की आपला तर तेवढाच मस्त कॉन्टेंट पण शूट होऊन जाईल आणि आम्ही पण त्यांना थोडं जवळून बघून घेऊ. आणि रस्त्यावरून तर जसं आम्हाला 1-2 हरिण दिसले होते, पण इकडे येत असतं त्यांचा एकदम मोठा झुंड दिसून जातो. पण आम्हाला बघता असतं इथे थोडक्यात वरून पायाला लागून जातात, कारण की आपण आता तिथे जाऊन बी काही ना काही एडेचाळे करत होता. पण हरिण बघून घरी येत असतं इकडे मस्त गोड गोड जामून बी खायला भेटून जातात. आणि जामून खाता खाता ते एक काम बी लागून जातं. ते काम होतं नदीवरून मोटर घेऊन यायचं, कारण की ती मोटर जळून गेली होती आणि तिला आता दुकानावर सुधारायला टाकायचं होतं. पण आता मोटर दुकानावर कशी घेऊन जाऊ ते बघायसाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा.